मला विचारतो मासे हे मासे आमचे जेव्हा आगोडचा पाऊस पडतो, आगोडचा पहिलाच पाऊस पडतो वलगड म्हणून आमच्याकडे म्हणतात. ही नदीला अशी वलगड रात्रीची आम्ही पण माझा मासे पकडतो आणि नदीतली असे त्या पाण्यातून असतात ते वरती जाऊन अंडी सोडण्यासाठी ते बाहेर पडतात. ह्याच्यामध्ये ते मासे आम्ही भरपूर जण जाऊन पकडतो. हा मासा पाळूच आहे, पाळू मासा आहे. हा पाळू मासा एकदम अत्यंत चांगला असतो आणि चविष्ट पण चांगला असतो. त्याला काटा पण जास्त, हा एकच काटा असतो. आणि हा जवळजवळ आम्ही पकडतो जवळ 2-2.5 ते 3 किलोचा मासा असतो. हा त्याचा पिल्लो आहे. आणि हा जो हा मासा आहे तो मळी मासा म्हणून म्हणतात. मळी मासा म्हणतात. मळी मासा म्हणतात. हा अत्यंत उत्कृष्ट आणि खायला पण टेस्टी असतो. आणि त्याला हे वरती जेव्हा खायला आपले शिजवायची पद्धत अशी असते की हा जो डोका असतो तो काढायचा असतो आणि ती खवळा असतो ती काढायची, फ्राय करायचं त्याला असतो, फ्राय करायचा. दुसरी गोष्ट तुम्हाला सांगतो, दुसरी एक दाखवतो तुम्हाला. हा म्हणतात आमच्याकडे सोडा सोडा हे आमच्या इकडे जवळजवळ पाव किलो पर्यंत सोडा मिळतो आमच्याकडे. हा पिल्लो आहे सोड्याचा. हा एकदम अत्युत्कृष्ट खायचा असतो. आणि हा आपण शिजवतो कसा शिजवायचा असतो की हे त्याच्यावरती टरपल आहे ती काढायची नसतात, फक्त तोंड आहे तो काढायचा असतो आणि तो तसं तळी फ्राय करायचा असतो. हा व्हिडिओ काढतो, बोलू नको काय. हे पाळू मासा आहे. हा पाळू मासा हा चांगला असतो, खायला पण चांगला असतो, चविष्ट चांगला असतो आणि एकच काटा असतो तो. आणि तो असा वरती पाण्यामुळे असे वरती चढत नाही, तो म्हणजे मग ढवामध्येच असतो तो. कसे काय गेले ते मला काय बोलायला. हे आमचा हा माझा भाचा आहे, तो व्हिडिओ करतो. ही भाची माझी आहे, ही माझी मेवणी आहे. मासे पकडण्यासाठी आले, हे बोलू नको, मासे पकडण्यासाठी आलेले आणि पकडून आलेले. तशी जी बघा ही खेकडे तुम्ही अशीच जर धरला, ही खेकडे रात्रीची प्रत्येक ढवामध्ये अशी सापडतात. आणि धरायला पण तिला एक आयडिया लागते, तुम्हाला दाखवतो धरून. मला माहिती धरायला अशी 2 चौकाट हाता वेल हा सुद्धा चौकाश गाडी रुमल्यावरती आहे. बघ काय करते तुला देख रात माझ्या हातावर टपलेस. तू मासे पकडायला जायची तुझ्या लागते मला नको. हे छोट्याला पकड, मोठे तू हे पकडून काय दोन्ही हा आमचा गावठी खेकडा म्हणतात त्याला. हा काला खेकडा म्हणतात. आणि अशा मी खेकडे पकडतो आणि हा खेकड्यामध्ये जर आपल्या हाताला जर चावला तर तो आपल्याला तो रक्त काढल्याचं सोडत नाही तो. आणि भरपूर खेकडे पकडतो भरपूर आणि खायला सुद्धा चांगला. आणि दुसरी गोष्ट म्हणजे कसा ह्याचा रस्सा आपण करू, ऐका ना, ह्याचा आपण रस्सा करू शकतो. तसेच ज्याला जर आपण भरायचं असेल ह्या खेकड्याला बेसन पिठामध्ये तर आपण हे जे नांग्या काढायच्या असतात आणि वरचा जो कोशेट असतो तो काढायचा असतो. आणि त्यामध्ये ते ती घाण असते आतमध्ये त्याच्यात बलटी ती काढायची असते. आणि नंतर त्याच्यामध्ये बेसन पीठ, गोडा मसाला म्हणजे संडे मसाला वगैरे भरून त्यात आपण ते त्यामध्ये त्याला पेंदा म्हणतात त्याला. या भाऊजी व्हिडिओ काढते. तर त्यामध्ये आपण ह्याला भरू शकतो. आणि त्यामध्ये बेसन पीठ आणि आपला मटन मसाला असा टाकून मिक्स करून त्यामध्ये ते मिक्स करून खेकडा भरू शकतो आपण. त्याला सुतामध्ये दोऱ्यामध्ये बांधायचा आणि ऐका दोऱ्यामध्ये बांधायचा आणि त्याला आपण त्यामध्ये कढईमध्ये किंवा आपल्या पातेल्यामध्ये फ्राय करायचं.
फ्राय करून एवढा उत्कृष्ट लागतो की विचारच नाही. मासे अशा प्रकारे त्याला बरीचशी मागणी असते. जर आम्ही आता माझं हॉटेल आहे, त्या हॉटेलला जर असं भरून जर किंवा खेकडा ठेवला तर एक खेकडा आता हातने असा गेला तर 5 ते 10 ते 15 रुपयाला एक मिळेल. पण हॉटेलात भरून जर असं एक नांगी सगळं विकला तर 70 ते 80 रुपयाला एक खेकडा. हा 100 भेटतोय. 100 रुपयाला एक खेकडा जातो. साधा नाही, साधा फक्त हा साधा. भरून जर विकला खेकडा तर 70 ते 80 रुपयाला एक खेकडा जातो. आता माझ्या हॉटेलमध्ये म्हणजे आम्ही माझी मिसेस असते, माझा मुलगा असतो, हे असतो, सर्व आम्ही खूप लोक आहोत. त्यामुळे सर्व आम्ही बनवतो. खेकडा फ्राय, अंडी फ्राय, कोलबी फ्राय, परत तुम्ही सांगतो मटन फ्राय, चिकन फ्राय आणि बोंबील फ्राय सर्व बनवतो. अशा प्रकारे आम्ही हा आगोडच्या ह्याला धमाल मजा करायसाठी माझी इथं मुंबईवरून भाजी आलेली आहे. ते तुमचा व्हिडिओ ठेवू काय?